गाईज, आज परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मस्त चहा पिलाय, सकाळ सकाळची सुरुवात झाली दूध उतू घालून. म्हणजे जबरदस्ती नाही गेला आमचं. काय ते वेंदळेपणा, घंपरे वेंगळेपणा. वेंदळेपणाच आहे. ती म्हणती की दूध उतू जाणं हे प्रगतीचे लक्षण आहे. नसतं का? 1 लिटर दुधामधला अर्धा लिटर दूध ही रेग्युलर बेसिसवर अशी रेग्युलर बेसिसवरच आहे. असं काय कधीतरी जातं असं नाही. महिन्यातनं 5 ते 6 वेळा घालवते दूध उतू. ओकेजनली जाणं खूप चांगलं असतं. असं जाणं याला वेंदळेपणा म्हणतात. हा ओरडत होता सकाळ सकाळ मला. बरोबर. सकाळी सकाळी हिला डॉक्टरने हेल्दी नाश्ता खायला सांगितलंय आणि आळस, फक्त आळसामुळे शॉर्टकट मारते आणि काय खाते? दूध पोहे. बनवायचा कंटाळा म्हणून फक्त खाते दूध पोहे. बनवायचा कंटाळा नाही करत मी. आज 2 दिवस खूप प्रवास झालाय, दगदग झालीये गाईज, म्हणून मला आज दमल्यासारखं झालंय, म्हणून मी आज दूध पोहे खाते. आणि रोज काय विचार करायचा, रोज काय बनवणार, सकाळी उठलं नाश्त्याला काय बनवणार, नंतर भाजी चपाती काय बनवणार, संध्याकाळच्याला काय बनवणार, रोज उठलं की एकच प्रश्न. अरे मला. आणि त्यासाठी तिने शॉर्टकट निवडले, घ्यायचं आपला दूध पोहे आणि खाऊन आजच करते, असं नाही करत मी. बरं खावा. या गाईज, तुम्ही खाल्ले का हे कॉम्बो कधी? दूध साखर पोहे. तुला खायचं? नको. काय ती सेवा. नाही, माझी पण केली होती, पण हिची जरा जास्तच लाड चालले. काय सेवा. बापरे, प्राण असतो. मस्त सेवा चालू आहे. कधी बाईक होती तर बाईकला जायला बळबळ मला करायला लागायचं रे. हा ना. कुठे कुठे अजून सांग मला. हार काढ, मग पुसायला होईल वरचं. असं डोर ओपन करायचा असतो आधी आणि मग पण गाडीत बसलो ना, म्हणून तुला इकडनंच ओपन केलं मी. म्हणून पॅसेंजर सीटवर. तर मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे. आम्ही एक मॉर्निंग राईड मारायला चाललो आता. पॅसेंजर सीटवर आमच्या पॅसेंजर क्वीन प्रिन्सेस बसलेल्या आहेत आणि आम्ही ड्रायव्हर आहोत. आणि आमची गाडी आता निघालेली आहे एक राऊंड मारायला. आम्ही आलो आता राऊंड मारून. एक ठरलेलं आता 2 दिवस झाले आम्ही आलो की एक राऊंड मारतो दिवसात. थोडी सरांची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. मॅडम मला गाडी शिकवतात रोज. मॅडम अजून क्लच ब्रेक आणि एक्सिलेटरचा फरक पण माहित नाही, पण मॅडम मला शिकवतात तुझं हे चुकलं ते चुकलं. आणि मला म्हणतात मॅडम तुझ्या आधी मी गाडी शिकू शकते. क्लच दाबून बघा आधी मला. नाही, नको नको, सध्या काहीच नको. क्लच नको ना, ब्रेक पण नको. असं आहे सगळं. मला तुला एक विचारायचंय, आता ते नंतर कर ना, व्हिडिओ बनवतोय ना आपण. सॉरी. अगे बघ काय ते दिसलं मला. आता मोठं साफसफाई करेन एकदम मस्त, एकदम चकाचक. आणि नंतर अशी ठेव ना, थोडीशी जुनी झाली की अशी कशी पण ठेवा ना बेबी ना. तेरे से ज्यादा ख्याल रखूंगा इसका. तसंही मुलं गाडीचं जास्त काय बोलतात त्याला, काळजी घेतात ऍज कम्पेअर टू वाईफ. मला ह्याला एक विचारायचंय की तुला तर कसं वाटतंय, आता तू हा त्याचा बर्थडे आहे तर 30th बर्थडे, तर 30th म्हणजे 30च्या आत मुलांचं ड्रीम असतं की बाबा आमची गाडी असावी, घर असावं, तर तू केलंस ते, तर कसं वाटतंय तुला? पहिले तर कम्प्लीट फील वाटतंय की ज्या नेसेसरी गोष्टी होत्या, कारण ह्या लागतातच. प्रत्येक मुलाचं ड्रीम असतं की त्याचं एक घर आणि त्याची गाडी असलीच पाहिजे. आणि ती जर 30च्या आतमध्ये झाली तर ती त्याला पुढे जाऊन एन्जॉय पण करायला होते. नाहीतर मग ते 32-40 मध्ये सगळी पोरं घुसवा त्या गाडी, फॅमिली ट्रिप घेऊन जा, ते काही मजा नाही राव. मग आता कसं थोडंसं असं रिलॅक्स फील होतंय. बिफोर 30 ह्या दोन्ही गोष्टी अचीव्ह झालेल्या आहेत, त्यामुळे खूप भारी वाटतंय. ऑसम फिलिंग येते आणि प्राऊड फील पण वाटतंय थोडं की
झालं सगळं अचीव म्हणून. थँक्यू सो मच माझी फॅमिली, आई वडील, त्यानंतर गोंडस बायको, गोंडस बडी माझा बडीच आहे आपण. गोंडस बडी. आणि काही गोष्टी असतात ज्या पॉझिटिव्ह वाईब घेऊन येतात, ते पण एक अशी पॉझिटिव्ह वाईब आहे आमच्या लाईफमध्ये सध्या, आणि ती सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे आमच्या लाईफमध्ये. जर कॉन्फिडन्स कोणी दिला असेल ना आम्हाला, सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स, तर ते आम्ही सांगू शकतो ते आमच्या बाबूने दिलेलं आहे आम्हाला कॉन्फिडन्स. खरंच लाईफमध्ये काहीतरी अचीव करण्याचं किंवा काहीतरी साध्य करण्याचा कॉन्फिडन्स जो दिलेला आहे तो बाबूने दिलेला आहे. आणि बऱ्याच लोकांना माहित नाहीये की घर तर सांग जरा, कारण आम्ही पुण्यात रेंटने राहतो, पण अक्षयने लग्नाच्या आधी 2020 का 21 2021 ला मी बुक केलं घर, आणि ते घर कुठे खोपोलीमध्ये केलं मी. ऍक्च्युली आम्ही सगळे खोपोलीच बिलॉंग करतो ना, तर तिथेच आम्ही घर घेतलेलं. 1 BHK गाईज. आता आम्ही कधी जाऊ तर तुम्हाला त्याचं होम टूर देऊ. 2021 ला ते घर बुक केलं मी. 2024 ला त्याचं पोझिशन भेटलं. तेव्हा पण माझी एज काहीतरी 25 बिलो होती. 25 बिलो मी ते घर बुक केलं होतं, बरोबर ना. आणि गाडी म्हणजे मोठी गोष्ट ह्याने घेतलीये. छोटी गोष्ट छोटी नाही म्हणता ना, ती पण मोठीच आहे, खूप मोठी आहे ती पण करतो आम्ही मिलजुल के मिलजुल के चल रहा है. तर असं आहे गाईज. लग्नाच्या आधी ह्याने घेतलेलं होतं घर. आता आम्ही म्हणजे विथ टुगेदर आम्ही घेतली गाडी, आणि तिथं घर घेण्याचा पर्पज हेच होतं की बाकी गोष्टी जवळ आहेत, रिलेटिव्ह वगैरे जवळ आहेत, म्हणून. आता एकच गोष्ट आमची नाही राहू दे, ते आता एवढं ड्रीम मॅनिफेस्ट लगेच सांगणार नाही, त्याची आधी पूर्वतयारी करणार आम्ही आणि मगच सांगणार तुम्हाला की हा झालं ते इन लाइन मध्ये पण आहे. ठीक है, चलो अभी हम निकलते हैं. Yes. गाड़ी के बाहर राउंड हो गया, अभी फिर से जाते हैं घर, फिर से बनाऊंगी मैं खाना और हम जाएंगे काम पे. और मैं भी करूंगी लॉगिन. बाय बाय.